नमस्कार. आपण हिवाळ्यामधल्या वेगवेगळ्या गोष्टी पाहतोय. आहार विहार, खाद्य संस्कृती आणि संस्कृती. 16 तारखेला रवी धनुराशीत गेला. त्यानंतर धनुर्मासारंभ झाला. यावेळेला काय होतं की सुरुवातीला हिवाळ्यामध्ये ज्या संध्याकाळी असतात त्या लवकर काळोखी होतात. संध्याकाळ लहान होते आणि रात्र संध्याकाळी मोठी व्हायला लागते. आणि नंतर काय होतं, धनुर्मासानंतर विशेषतः 23 डिसेंबर सर्वात लहान दिवस. त्यानंतर काय दिसतं तर पहाट जी असते म्हणजे उशिरा सूर्योदय व्हायला लागतो. आणि हा सूर्योदय उशिरा व्हायला लागल्यानंतर त्याला आपल्या दुसऱ्या भाषेमध्ये किंवा मराठी भाषेमध्ये धुंदुरमास म्हणतात. त्यामुळे काय होतं की तुम्ही जर हे 7:15 पर्यंत, काही काही वेळेला 7:45 पर्यंत सूर्योदय झाल्यावर आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे सकाळ उशिरा होते, उठणं उशिरा होतं, त्यामुळे खाणंही उशिरा होतं. रात्र मोठी असते आणि त्याचा परिणाम म्हणून भूक लागते. त्यामुळे उठल्याबरोबर मुगाच्या डाळीची खिचडी, उडदाचे पापड आणि वांग्याचं भरीत हा प्रकार जो काय आहे ना, हा धनुर्मासामध्ये केला जातो. आणि हा धनुर्मास हा आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा आहे. कारण पूर्वी सूर्यास्ताच्या आधी जेवण व्हायची, त्यामुळे रात्र मोठी असायची आणि सकाळी उठल्याबरोबरच भूक लागायची. म्हणून धनुर्मासात लवकर खाण्याची ही एक रूढी झालेली होती. आणि ती आजही जर आपण त्याप्रमाणे जगलो वागलो तर आजही ती एवढीच उपयुक्त आहे. त्यामुळे आपण यावर्षी ठरवूया की सूर्यास्ताच्या आधी जेवण करायचं आणि सकाळी धनुर्मासाचा आनंदही घ्यायचा. थँक्यू.